एकंदरीतच राज्यातील दोन अतिशय महत्त्वाच्या विभागाचे महत्त्वाचे कॅबिनेट मंत्री टीडीआर प्रकरणावरून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करतायत। मात्र तरी देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची या सर्व प्रकरणावर चुप्पी पाहायला मिळते। खरं तर जनतेच्या प्रश्नांवर मुख्यमंत्री गप्प का आहेत असा सवाल आता उपस्थित होतोय। दयाभाई कंपनीला दिलेला टीडीआर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्व अधिकारात का थांबवत नाहीयेत असा सवाल देखील उपस्थित होतोय। तर दुसरीकडे सरकार यावर पुनर्विचार याचिका का दाखल करत नाही असा सवाल देखील आता विरोधक विचारतात। तर ठाण्यातील टीडीआर घोटाळा प्रकरणावर मंत्री गणेश नाईक आणि प्रताप सरनाईक हे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करतायत। मात्र तरी देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची या सर्व प्रकरणावर चुप्पी पाहायला मिळते। अद्यापही मुख्यमंत्र्यांनी यावर काही उत्तर दिलेलं नाही आणि त्यामुळे अनेक सवाल आता उपस्थित होत आहेत। ठाण्यातील जनतेवर कोट्यवधींचा टीडीआरचा भार आहे, तरी देखील जनतेच्या सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गप्प का आहेत असा महत्त्वाचा सवाल उपस्थित होतो। दयाभाई कंपनीला दिलेला टीडीआर मुख्यमंत्री स्वाधिकारात का थांबवत नाहीये तो देखील महत्त्वाचा सवाल आहे आणि सरकार यावर पुनर्विचार याचिका का दाखल करत नाही असा सवाल देखील या निमित्तानं आता उपस्थित होतोय। तर ठाण्यातील कथित टीडीआर घोटाळा प्रकरणात आता वनमंत्री गणेश नाईक यांची प्रतिक्रिया समोर आली आहे। दयाभाई कंपनीला दिलेल्या टीडीआर प्रकरणी दोषी कोण असा सवाल वनमंत्री गणेश नाईकांनी उपस्थित केलाय। असे अनेक सवाल उपस्थित करत गणेश नाईकांनी ठाणे महानगरपालिकेला धारेवर धरले। ठाणे आयुक्तांनी लक्ष न घातल्याचा गणेश नाईकांचा गंभीर आरोप आहे। तर टीडीआरचा भार ठाण्यातील रहिवाशांवर का आहे? इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये उद्यानाचा टीडीआर कसा दिला? गणेश नाईकांचा ठाणे महानगरपालिकेतील सत्ताधाऱ्यांवर निशाणा पाहायला मिळतो। दरम्यान टीडीआर प्रकरणात दुसरीकडे जर आपण पाहिलं तर मंत्री प्रताप सरनाईक यांनी गणेश नाईक यांनी केलेले सर्व आरोप खरं तर फेटाळलेले आहेत आणि आता हा आरोप प्रत्यारोपांचा सिलसिला पाहायला मिळतोय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।